नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी. स्मार्ट सिटी करण्यासाठी काही उपाययोजनांबरोबरच सूचना नागरिकांनी कराव्यात, अशी माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतिम आराखड्यासाठी नागरिकांकडून शहरातील प्रमुख समस्यांची माहिती घेतल्यानंतर या समस्यांवर उपाययोजनाही सुचवण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर अथवा लिखित स्वरूपात 31 ऑक्टोबरपर्यंत या उपाययोजना पाठवण्यात याव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडलं आहे. कुणाल देऊन ही माहिती दिली. आठवड्यामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे 6 लॅबोरेटरीज आपले काम करतील. प्रत्येक लॅबोरेटरीमध्ये 25 ते 30 माणसं असणार. त्यात पदाधिकाऱ्यांच्या, राजकीय नेत्यांच्या, एक्सपर्ट्सच्या, विभिन्न ऑर्गनायझेशन्सच्या, अधिकाऱ्यांच्या, इंडस्ट्रीच्या, मीडियाच्या सगळ्यांचा समावेश आहे. म्हणजे ट्रान्सपोर्ट एक सेक्टरमध्ये सपोज मी 30 लोकांचा वर्किंग ग्रुप केला, त्यात राजकीय नेतेसुद्धा काही असणार, काही मीडियाचे प्रतिनिधी असणार, काही ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये एक्सपर्ट्स असणार, काही NGOज असणार, काही अधिकारी असणार, काही इंडस्ट्रीचे लोक असणार. अशा पद्धतीचे एक व्यापक असलेला चर्चा मंच आपण निर्मित करणार आणि सतत 2-3 दिवस चर्चेच्या माध्यमानं आपण त्या सोल्युशन्सला रिफाईन करण्याचा प्रयत्न करणार. हे पहिल्या आठवड्यामध्ये संपल्यानंतर आपण पुढचे 15 दिवस त्याला ॲक्च्युअल रिपोर्ट तयार करायला घेणार आहोत. साधारणतः 7 तारखेपासून 22 तारखेपर्यंत आपलं रिपोर्ट रायटिंग वगैरे काम होईल आणि मग हे सोल्युशन्स आपल्या रिपोर्टचा भाग होतील. हे रिपोर्ट रायटिंग वगैरे करताना जे काही ह्या 7 दिवसामध्ये केलं जाईल, म्हणजे 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत जे रिफायनिंग होईल त्याला अजून रिफाईन केलं जाईल. फायनान्शियल प्लॅन, इम्प्लिमेंटेशन प्लॅन हे सगळं त्याच्यासोबत जोडलं जाईल. म्हणजे ते ह्या 7 दिवसामध्ये सुद्धा होणार आहे. त्याला आणखी रिफाईन करून एकदम पक्का केलं जाईल आणि 22 तारखेपर्यंत आपला सगळं रिपोर्ट तयार होईल. हे आपला पुढचे एक्सरसाइज असणार आहे. ह्यासोबत आत्ता जो विषय मी ह्या प्रेस कॉन्फरन्सला घेतला नाही, ज्यासाठी आपण कदाचित 21ला संध्याकाळी किंवा 23ला सकाळी बसू. दसऱ्याला प्रेस कॉन्फरन्स घेतली तर चालते का? नाही, सकाळी. विश्व शांती केंद्र आळंदी आणि माईस MITच्या वतीने प्रथम दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. विश्वशांती केंद्र आळंदी आणि माईर्स MITच्या विश्वशांती संघातर्फे पहिल्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोथरूड येथील MITच्या प्रांगणात सकाळी 8 वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध कम्प्युटर तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर, MITचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, ICARच्या उपाध्यक्ष डॉक्टर SM पठाण उपस्थित राहतील, अशी माहिती विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर संजय उपाध्ये, सुहास फोपडे, किशोर कदम, राजाभाऊ गोलांडे, योगेश यावलकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. एक नवीन पद्धतीचा उपक्रम आहे की व्यक्तिगत पातळीवरती यायचं, समूहामध्ये मार्गदर्शन घ्यायचं आणि व्यक्तिगत पातळीवरती त्याचा प्रत्यक्ष उपयोग करून घ्यायचा, अशी ही रचना आहे. आणि म्हणून गेल्या 3 वर्षांची जी काही तपश्चर्या झाली त्या माध्यमातून अशी कल्पना केलेली आहे की यंदा 22 तारखेला या सर्व ऐकायला येणाऱ्या लोकांचा प्रथम दसरा मेळावा आयोजित केलेला आहे. MITच्या प्रांगणामध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्यात आकाशवाणी वीर भारतीवरच्या 3 एपिसोड्समध्ये मी आवाहन केलेलं आहे की ज्याने ज्याने मन करावे प्रसन्न हा कार्यक्रम ऐकला आणि त्यांना आवडला. इथे पत्रकारांना सांगायला अतिशय आनंद होतो की हा कार्यक्रम रेडिओवरती जेव्हा व्हायचा माझा, त्यावेळेला काही डॉक्टर्स आपल्या दवाखान्यातले पेशंट तपासायचे थांबायचे. काही फॅक्टरीमध्ये नगरच्या रस्त्यावरती त्यांनी टॉक टू ऑल स्पीकर लावून घेतला आणि सगळ्या कामगारांना ती 10 मिनिटं हे ऐका म्हणून सांगायचे. काही अशी माहिती मिळाली जे गाडी थांबायचे रस्त्यात बाजूला घेऊन तो कार्यक्रम ऐकायचा आणि पुढे जायचं. आणि हे सगळं जेव्हा माझ्यापर्यंत परत आलं त्यावेळेला मला असं वाटतं पत्रकार मित्रांनो की सामाजिक दृष्ट्या आता कुठच्याही इझम मध्ये न अडकता व्यक्तीला शांत करण्याची प्रक्रिया आवश्यक आहे आणि ती प्रक्रिया करण्याचं काम विश्वशांती संघ करतो. मग या सगळ्या आतापर्यंत 3 वर्षात ज्या मंडळींची नावं नंबर एकत्र करून आम्ही हा उपक्रम राबवतो, त्या सगळ्यांना या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आणण्याचं औचित्य असं झालं की प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या 75व्या अमृतमय वर्षाचं हा एक भाग असा हेतू मला कळत होता. आपलं स्वप्न
आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. घेऊनी जाशील का तू स्वप्नांच्या पलीकडे. टाळकरांनो, माझ्या शेवटचं राम राम. दगडे, मी या क्षणी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. अरे गोटे काकू तापलेली आहे, तुला माहितीये का? अरे मला माहिती आहे, मग असू दे ना. दगडाबाईला दारू आवडत नाही तर तिने पिऊ नये. आम्ही काय जबरदस्ती केली? पी 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 म्हणून. एकदा का तू हिरो झालास ना की खरी खुरी AC 4 व्हीलर येणार तुझ्याकडे. आणि मग अरे क्या बात आहे. गाडीला त्याला फुल टाईट झाल्यावर पिक्चर मध्ये ऍक्टिंग कशी करणार आहे तू? मासोली क्या घंटा मेरे रे तुझे संसार पुरे. अण्णा, अण्णा नाथा. हा कोण आता? अण्णा नाथा. गणपती बाप्पाची स्वारी ही तोऱ्याची, उंदीर वाहन त्याचे. गणपती बाप्पाची स्वारी ही तोऱ्याची, उंदीर वाहन त्याचे. गाऊया करूया पूजन आपण प्रेमाने या विघ्नेशाचे. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. ते गमतीशीर आहे त्याच्यामध्ये, म्हणून मला असं वाटलं की हा रोल राजपालजीच करू शकते म्हणून त्याची निवड केली. खूप मोठी तगडी टीम घेऊन येत आहात प्रेक्षकांसमोर, तर काय अपेक्षा आहेत प्रेक्षकांकडून? प्रेक्षकांकडून अपेक्षा आहे की प्रेक्षक नक्कीच दाद देतील. हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि त्यांचे पैसे वसूल होतील. नक्की. धन्यवाद सर. थँक्यू. आज आपण या पत्रकार परिषदेमध्ये दगडाबाईच्या 40च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आज आपण सुनील वायकर्तींशी बोललो आणि कलाकारांशी संवाद साधला. कॅमेरामॅन निलेश कुंभार सोबत सागर बोडगिरे बोललो. हीरा पांचाल. मी या चित्रपटामध्ये मी एक आयटम नंबर केलं आहे, जे एका चित्रपटात स्पाइस आणि एंटरटेनमेंट लोकांना खूप एन्जॉय करणं व्हेरी इम्पॉर्टंट इट. ते मी या चित्रपटात रोल केले. बेसिकली एक आयटम सॉन्ग केले, जे मासोळी सॉन्ग आहे. ह्या सांगतात की मासोळी सगळ्यांना नाही भेटत, तर तेच हे याच्यात आहे. गाणं बघायचं. ऑसम सॉन्ग. मासोळी नाही गवायाची तुला चल जाऱ्या पुरा. मला मराठी चांगली येत नाही आहे, पण मी ट्राय करते मराठीमध्ये बोलायला. होपफुली चांगली गाणं आहे, तुम्ही बघा. हे मूवी इज अ फुल ऑफ एन्जॉयमेंट. माझ्या गाण्यामध्ये तुम्ही राजपाल यादव यांना बघणार, जे खूप मोठे कॉमेडियन आहे. इज बेस्ट विथ दिस कॉमेडियन, बट यू कैन सी हिम डान्सिंग विथ मी, with a spice girl dancing a comedy. It is more of comedy thing. So ये देखने के लिए लोग आना बहुत ज़रूरी है. और ये आई थिंक so मुझे मूवी करने में बहुत मज़ा आया. ये दगड़ाबाई की सारा मूवी सुपर मूवी होगी. मैं खुद देखने जाने वाली हूँ, तो मैं चाहती हूँ कि आप लोग भी सारी मूवी देखने जाएं. थँक्यू. पुणे नवरात्र महिला महोत्सवात कन्यापूजन आणि महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उपमहापौर आवा बागुल यांनी साकारलेल्या पुणे नवरात्र उत्सवात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग दिसून येत आहे. लोकरीचे तुकडे, काचा, मणी, प्लेस, केपरे कागद, प्लॅस्टिकची फुले, पानं यांच्यासह वैविध्यपूर्ण वापर करून महिलांनी विविध प्रकारची दारावरील तोरणे साकारली होती. पुणे नवरात्र महिला महोत्सवादरम्यान
कुमारिका पूजन देखील करण्यात आलं होतं. या ठिकाणी विविध शाळांतील विविध मुलींना बोलवून त्यांचं कुमारिका पूजन नवरात्र उत्सवाच्या अध्यक्षा सौ बागुल यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे नवरात्र महिला महोत्सवात दारावरील तोरण बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी विविध प्रकारची तोरण स्पर्धेत प्रदर्शित करून ओबीसींची दाद मिळवली. ही सर्व तोरण महिलांनी जागेवरच तयार करून प्रदर्शित केली होती. शीला जाजू यांनी महिलांना तयार केलेल्या तोरणांची पाहणी करून महिलांचे कौतुक केलं. पुरातन काळात शुभप्रसंगी दारावर तोरण बांधण्याची प्रथा असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. नवरात्राच्या उत्सवामध्ये या मंदिरामध्ये बसण्यासाठी इतकं सुंदर योग आलेला आहे, परंतु आज तुम्हाला कमीत कमी अर्धा तास का होईना या देवीच्या मूर्तीच्या समोर या ठिकाणी बसायला योग आलेला आहे. असा योग या ठिकाणी या निमित्ताने केलं पाहिजे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकदम ताट बसायचं. आता काही मिनिटातच या ठिकाणी पाहुणे येणार आहेत, त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तर सगळ्यांनी इकडे पुढे या पुढे त्यांची पूजा करायला मिळणार आहे याचा मला इतका आनंद होतोय. तुम्हाला होतोय की नाही माझ्याकडनं पूजा करून मिळणार? नाही का नको करू मी पूजा तुझी? हा तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहे, पण तुम्हाला माहितीये का आजचं काय विशेष असतं नवरात्रात? नवरात्रात कुमारिका पूजन का करतात माहितीये का? नाही माहिती? कारण आपल्यामध्ये असं म्हणतात की कुमारिका हे देवीचं सर्वात सुंदर रूप आहे. माहितीये का तुम्हाला? माहित नाही तुम्हाला? हाय वैष्णवी, एक मिनिट. ही नाही एक छोटीशी ताई आहे. ही छोटीशी ताई आहे, पण ही खूप मोठ्या लेवल पर्यंत पोहोचली आहे. हिचं नाव माहितीये का तुम्हाला? माहित नाही? देवीचं सगळ्यात सुंदर रूप आहे, सगळ्यात निरागस, सगळ्यात छान रूप आहे. म्हणून नवरात्रात कुमारिकांची पूजा करतात त्यांना देवी समजून. मग त्यामुळे आता तुमच्यावरची जबाबदारी अशी वाढली आहे की आता लोक तुमची पूजा करणार. तर तुम्हाला आता इथून पुढे वेड्यासारखं वागून चालणार नाही. बरोबर आहे ना? शाण्यासारखं वागणार ना? नक्की. टीचर्स ऐकणार? टीचर्स उभे आहेत मागे. मी विचारेन ना तुम्हाला, त्यांना शाळेत जाऊन विचारेन नीट वागतात नाही हा. बघणार ना मी? नक्की. आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप खूप आनंद झालाय. तुम्हाला माहिती मी मुद्दाम आज माझ्या मुलाला आणि माझ्या आई बाबांना घेऊन आणले की एवढ्या सगळ्या तायांचे आशीर्वाद त्यालाही मिळावे. तर द्या ना माझ्या मुलाला आशीर्वाद. अश्विनीताईंनी छानपैकी तुम्हाला मार्गदर्शन केलंय. आणि आता कलर्स टीव्ही जे पाहिलं असेल प्रत्येकाने, त्या कलर्स टीव्हीवर तिने अत्यंत छान डान्स करून 3 लाख तिला आणि मी झलक दिखलाजा जिंकले. तुम्ही पाहिलं असेल झलक दिखलाजा. तुम्हाला आवडतो माझा डान्स? तुम्ही पण असं डान्स करा. माझ्यासारखी काय माझ्यापेक्षा मोठे व्हा आणि पुण्याचं नाव रोशन करा. थँक्यू. जोरदार टाळा. आणि खऱ्या अर्थाने हे आमचे देव माताचे आणि त्यांच्यामुळे हा पृथ्वीवर त्यांचा अवतरण झाला होता. म्हणून आज कन्यापूजन, नवरात्रीत कन्यापूजनचं महत्व हाच आहे की देवीची आम्ही पूजा करतो. देवीची पूजा. आणि देवीची पूजा म्हणजे सगळे आई. आणि आई आपल्याला किती सांभाळते? खूप सांभाळते ना. मग आईची पूजन केल्यावर आई आपल्यावर आपला आशीर्वाद त्यांचे आपल्याला देतील. आणि तुम्ही सर्व देवीच्या स्वरूप आहे. या सर्व पाहुण्यांचं महालक्ष्मी मंदिर सारंगबागच्या वतीने मी स्वागत करतो. सगळे ट्रस्टचे मान्यवरांचे मी आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मी फक्त स्वतः पुण्याची आहे, मी इथेच राहते, त्यामुळे लहानपणापासून महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी येणं होतंच माझं. इथं खूप माझ्या आई वडिलांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर खूप मेमरीज आहेत. तर मला यंदा इथे यायला मिळालं, मला खरंच खूप छान वाटतंय. आणि खास करून तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या मुलींना भेटायला खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. असं देवीची जर आराधना केली तर तुम्ही पण खूप मोठे व्हाल. आणि कोणी डॉक्टर, कोणी वकील, कोणी अभिनेत्री काय तुम्हाला मिळेल, पण देवीची. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे
1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह आईस पाईस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. घेऊनी जाशील का तू स्वप्नांच्या पलीकडे, चाळकरांनो, माझ्या शेवटचं राम राम. दगडे, मी या क्षणी तुझ्याशी लग्न करायला तयार नाचायला लागले. अरे गोटे काकू तापलेली आहे, तुला माहितीये का? अरे मला माहितीये, मग असू दे ना. दगडाबाईला दारू आवडत नाही तर तिने पिऊ नये. आम्ही काय जबरदस्ती केली? पी 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 म्हणून. एकदा का तू हिरो झालास ना की खरी खुरी AC 4 व्हीलर येणार तुझ्याकडे. आणि मग अरे क्या बात आहे. ठेला जा गाडीला. शाला फुल टाईट झाल्यावर पिक्चर मध्ये ऍक्टिंग कशी करणार आहे तू? मासोली क्या घंटावीर रे तुझे संसारपुर. अण्णा अण्णा नाथा. हा कोण आता? अण्णा नाथा. गणपती बाप्पाची स्वारी ही तोऱ्याची उंदीर वाहन त्याचे. गणपती बाप्पाची स्वारी ही तोऱ्याचे उंदीर वाहन त्याचे. गाऊया करूया पूजन आपण प्रेमाने या विघ्नेशाचे. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. ते गमतीशीर आहे त्याच्याकडे, म्हणून मला असं वाटलं की हा रोल राजपालजीच करू शकते म्हणून त्याची निवड केली. खूप मोठी तगडी टीम घेऊन येत आहात प्रेक्षकांसमोर, तर काय अपेक्षा आहेत प्रेक्षकांकडून? प्रेक्षकांकडून अपेक्षा आहे की प्रेक्षक नक्कीच दाद देतील. हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि त्यांचे पैसे वसूल होतील. नक्की. धन्यवाद सर. थँक्यू. आज आपण या पत्रकार परिषदेमध्ये दगडाबाईच्या चाळीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आज आपण सुनील वायकरजींशी बोललो आणि कलाकारांशी संवाद साधला. कॅमेरामॅन निलेश कुंभार सोबत सागर बोडगिरे बोललो. हिना पांचाल. मी या चित्रपटामध्ये मी एक आयटम नंबर केलं आहे, जे एका चित्रपटात स्पाइस आणि एंटरटेनमेंट लोकांना खूप एन्जॉय करणं व्हेरी इम्पॉर्टंट इट इज. ते मी या चित्रपटात रोल केले. बेसिकली एक आयटम सॉन्ग केले जे मासोळी सॉन्ग आहे. ह्या सांगतात की मासोळी सगळ्यांना नाही भेटत, तर तेच हे याच्यात आहे. गाणं बघायचं. ऑसम सॉन्ग. मासोळी नाही गवायाची तुला चल जाण्या पुरा. मला मराठी चांगली येत नाही आहे, पण मी ट्राय करते मराठीमध्ये बोलायला. होपफुली चांगली गाणं आहे, तुम्ही बघा. हे मूवी इज अ फुल ऑफ एन्जॉयमेंट. माझ्या गाण्यामध्ये तुम्ही राजपाल यादव यांना बघणार, जे खूप मोठे कॉमेडियन आहे. इज बेस्ट विथ दिस कॉमेडियन, बट यू कैन सी हिम डांसिंग विथ मी, with a spice girl dancing a comedy. तो इट्स मोर ऑफ कॉमेडी थिंग. सो ये देखने के लिए लोग आना बहुत ज़रूरी है. और ये आई थिंक सो मुझे मूवी करने में बहुत मज़ा आया. ये दगड़ाबाई चाळ मूवी सुपर मूवी होगी. मैं खुद देखने जाने वाली हूँ, तो मैं चाहती हूँ कि आप लोग भी सारी मूवी देखने जाएं. थैंक यू. प्रेरणा आर्ट फाउंडेशनच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेरणा आर्ट फाउंडेशनतर्फे 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून महोत्सवाच्या अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त व कवी डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांची, तर स्वागत अध्यक्षपदी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल कांबळे, सचिव ज्योत्स्ना चांदगुडे, सल्लागार रमेश आगावणे, लक्ष्मीकांत पाचारणे, धनंजय तळवळकर यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली. नव्या पेठेतील एस एन जोशी फाउंडेशन येथे हा महोत्सव होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते होणार असून यात आमदार मेधा कुलकर्णी, निवृत्त संधी अधिकारी लक्ष्मण कुलकर्णी, वैशाली पातंगे, ठोंबरे, महेंद्र कुमार गुप्ता उपस्थित राहणार आहेत. 3 दिवसांच्या या महोत्सवात डॉक्टर भापकर यांची प्रकट मुलाखत, मुक्त काव्य मैफल यांच्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे. अनेक नवे कवी, अनेक शासकीय सेवेतले कवी, लेखक, कलाकार यांना आम्ही लोकांसमोर आणलो. आंतरिक सेतू हे त्रैमासिक आम्ही प्रकाशित करतो, ही दीपावली विशेषांक प्रकाशित करतो. आणि असं हे जे सातत्यानं चाललेलं आमचं जे काम आहे ते थोडं अजून व्यापक आणि अधिक लांबपर्यंत जावं म्हणून यावर्षीपासून आम्ही शासकीय कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक महोत्सव, म्हणजे तुमच्याकडे जी पत्रिका आहे त्यामध्ये जो फोटो आहे तो डॉक्टर पुरुषोत्तम भापकर IAS आयुक्त शिक्षक थोडी अधिक माहिती देत आहेत. 23ला संध्याकाळी 4 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन करतोय आपण. संमेलन अध्यक्षांचा अनिल कांबळेने सांगितलं की डॉक्टर पुरुषोत्तम भापकर हे शिक्षण आयुक्त आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, आमदार सौ मेधा विश्राम कुलकर्णी, नंतर लक्ष्मीकांत देशमुख आहेत IAS निवृत्त MD फिल्म सिटी, तर वैशाली पतंगे ठोंबरे म्हणून आहेत डेप्युटी कमिशनर सेंट्रल एक्साइज, आणि महेंद्र कुमार गुप्ता हे उपमहाप्रबंधक बँक ऑफ बरोडाचे. आणि या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतायत कवी उद्धव गानडे. त्यानंतर लगेचच आपण डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांचं मी एक बंजारा हे अशी प्रकट मुलाखत घेतोय. मुलाखत घेत आहेत अनिल गुंजाळ, सहाय्यक सचिव, आणि ज्योत्स्ना चांदोळे, माजी उपमुख्याधिकारी. हा शुक्रवारचा कार्यक्रम आहे. शनिवारी आपण सकाळी 11 वाजता कॉन्फरन्स हॉलमध्ये चैत्र पालवी एक मुक्त काव्य मैफल घेतोय. म्हणजे आपण एक निमंत्रितांचं कवी संमेलन या कार्यक्रमात घेतोय, पण शासकीय अधिकाऱ्यांमध्ये असे अनेक कवी आहेत की ज्यांना कविता वाचायला मिळत नाही, तर त्यांच्यासाठी एक निमंत्रितांचं नाही म्हणता येणार, पण एक मुक्त कवी संमेलन आपण घेतोय सकाळी 11 वाजता. त्याचं सूत्रसंचालन कवयित्री स्वाती सामंत, कवी माधव हुंडेकर आणि मी स्वतः करणार. त्यानंतर 3 वाजता आपण एक परिसंवाद घेतोय. त्या परिसंवादात सुरेंद्र काटकर सहाय्यक अभिनेता आहेत, ते स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक शिक्षण या विषयावर बोलणार आहेत. बँक आणि साहित्य या विषयावर श्याम भुरके बोलणार आहेत, ते निवृत्त उपमहाप्रबंधक आहेत बँक ऑफ महाराष्ट्राचे. आणि ग्रंथ तुमच्या दारी एक वाचन चळवळ हे माननीय रुपेंद्र मोरे जे व्यवस्थापक आहेत ते बोलणार आहेत. त्याचं सगळं सूत्रसंचालन करणार आहेत बबन पोद्दार, त्या तिथे उपस्थित आहेत, ग्रामीण साहित्यिक आहेत आणि ते या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार. सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे. कवी डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या गाण्यांचा हा कार्यक्रम असेल. याला संगीत दिलेलं आहे अतुल दिवे यांनी, आणि सादरीकरण करणार आहेत अतुल दिवे आणि आनंदी जोशी. अर्थात त्याही कार्यक्रमात कवी डॉक्टर पुरुषोत्तम भापकर हे त्यांच्या कविता सादर करणार आहेत. सायंकाळी 6:30 वाजता प्रशासकीय अधिकाऱ्यांची काव्य मैफल होणार आहे. त्याचं अध्यक्षपद भूषवणार आहेत माननीय श्री दिलीप पाठरपट्टे IAS ऑफिसर. यामध्ये सहभागी आहेत वैशाली पतंगे ठोंबरे IRS पुणे नवरात्र उत्सवात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 12 ते रात्री 12 पर्यंत लावण्यांचा कार्यक्रम चालू होता. पुणे नवरात्र महोत्सवाअंतर्गत महालावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुरुषांप्रमाणेच महिलांची उपस्थिती आणि त्यांच्या टाळ्या, शिट्ट्या, वंशमोरने कलावंतांना दिलेली दाद रंगमंच दणानून सोडला होता. या लावणी महोत्सवात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नटरंगी नार, राधिका पाटील आणि साधना पुणेकर यांचा मदमस्त अप्सरा, पूनम कुडाळकर व पूजा पाटील यांचा तुमच्यासाठी काय पण, सिने अभिनेत्री शिवानी यांचा लावणी महासंग्राम, टीना शर्मा, प्रिया मुंबईकर यांची लावणी ऑन फायर, तर सीमा पोटे, वसुंधरा पुणेकर यांची ज्वानीचं पाखरू या ग्रुपने सहभाग घेतला होता. या महोत्सवाचं उद्घाटन व संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बाकुल यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला होता. यावेळी नगरसेविका लक्ष्मीताई गोडके, लताताई राजगुरू, नगरसेविका राहुल तुपेकर, सौ बागुल आणि मनपा अधिकारी सतीश मानकावे उपस्थित होते.
जनवार्ता बातमीपत्र संपलंय. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.